ओके. येस. इज इट ओके? हा. Yes, ma'am. Okay. So, in last lecture, what we have started with? काय चालू केलेलं आहे आपण? येस. काय चालू केलेलं आहे आपण लास्ट लेक्चर मध्ये? हा. एनिबडी? बर, गेले Endoplasmic 2-3 दिवस reticulum. मग? येस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर आपण जे झालेले आहेत लेक्चर्स ते बघताय का रेग्युलरली? येस. बघताय आपण ते? हा, मी असं विचारते याचं कारण तुमच्याकडून जोपर्यंत डाऊट्स येत नाही तोपर्यंत मी असं गृहीत धरणार की आपण अजून स्टडीज चालू केलेले नाहीयेत. ते करायला पाहिजे बाळांनो. याचं कारण म्हणजे मी तुम्हाला पहिल्या लेक्चर्स पासून सांगतेय की आपला जो कोर्स आहे, सीईटी असेल, कोणाला नीट द्यायची असेल, हा, तर तो जो आहे दॅट इज इंटिग्रेटेड कोर्स, की जिथे 11वीचं शिकलो आणि विसरून गेलो असं चालणार नाहीये. दॅट इज 11th+12th अशी आपली एक्झाम आहे. बरोबर? माहिती आहे आपल्या सगळ्यांना हे? हा. आर यू अवेअर ऑफ दीज थिंग्स? येस. हा. आहे माहित आपल्याला हे. त्यामुळं अभ्यास चालू करा. हा, आता आपण टेस्ट ठेवणार आहोत, त्यामुळे तुम्ही तयार पाहिजे. मी तुम्हाला स्केचिंगचं सांगितलेलं आहे प्रॅक्टिस, तर ते केलं पाहिजे. ते केलात तर तुम्हाला डाऊट्स येणार आहेत आणि जेवढे तुम्हाला डाऊट्स येतील तेवढे तुमचे कन्सेप्ट क्लिअर व्हायला मदत होणार आहे. अनलेस अँड अंटिल यू गेट डाऊट्स यू विल नॉट अप्रोच मी. आणि जेव्हा तुम्ही मला अप्रोच व्हाल तरच हे जास्त जास्त चांगले तुमचे कन्सेप्ट तुमचे फिक्स होत जाणार आहेत तुमच्या ब्रेनमध्ये. ओके. हा, तर चालू करा आजपासून. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम we are studying about. So in that we have studied the structural arrangement. आपण हिचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे. येस. फ्रॉम वेअर इट स्टार्ट्स? कुठून चालू होते ती? हा. आपण न्यूक्लियस लोकेट केलेला होता आणि न्यूक्लियसचं जे मेम्ब्रेन आहे तिकडून आपण म्हटलं ER चालू होते. फ्रॉम हिअर इट स्टार्ट्स and it goes up to the membrane of the cell, and such one opposite ER is also there in opposite direction. इकडे पण आपण एक अशी दाखवली होती, एक या दिशेला आणि एक या दिशेला. So that two compartments they get separated by this orientation. या तिच्या ओरिएंटेशन मुळे आपल्याला क्लिअर कट असे कंपार्टमेंट्स बघायला मिळतात. हिअर स्ट्रक्चरली स्पीकिंग सुरुवातीचा भाग जो आहे तो आपण स्मूथ टाईप ऑफ रफ टाईप ऑफ ER असं म्हटलं होतं, की जिथे याच्या सरफेस वरती आपण म्हटलं की रायबोसोम्स आहे आणि जो नंतरचा भाग आहे तो आपण स्मूथ ER असं म्हटलं होतं, की जिथे सरफेस वरती रायबोसोम्स नाहीये.
हे आपण स्ट्रक्चरली 2 वेगळे वेगळे प्रकार केले होते. आठवतंय आपल्याला हे सगळं? हा, कारण आपल्याला आता नेक्स्ट पार्ट बघायचा आहे. आपण फंक्शन्स बघितले नाहीयेत त्या दिवशी, ते आपल्याला बघायचे आहेत. तर त्यासाठी पहिला आपल्याला हे टाइप्स आठवले पाहिजेत. रफ टाइप ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड स्मूथ टाइप ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज कंटिन्यूड फ्रॉम द मेम्ब्रेन ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लिअर मेम्ब्रेन पासून ती चालू झालेली आहे अँड it continues up to the smooth endoplasmic reticulum, and after that smooth endoplasmic reticulum runs up to the membrane of the cell. In that way they are forming a continuous network from nuclear membrane up to the cellular end. न्यूक्लियस जो आपण गव्हर्निंग सेंटर म्हणतो त्याच्यापासून एंटायर सेलच्या एंड पर्यंत हे नेटवर्क आहे. व्हॉट एव्हर यू थ्रो इयर, तुम्ही इकडे जे काय याच्यामध्ये ठेवाल ते इकडं पर्यंत येऊ शकतं, अशा प्रकारचं हे नेटवर्क आहे. दॅट इज व्हाय वी आर कॉलिंग इट ॲज एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडो मीन्स इनसाइड, प्लाझ्मा या सायटोप्लाझम मध्ये असणार. रेटिक्युलम मीन्स नेटवर्क, अशी आपण त्याची डेफिनेशन पण केलेली आहे. सो these two types of endoplasmic reticulum, they are formed by different components. हेही आपण बघितलेलं आहे. त्यामधला आपण फर्स्ट कंपोनेंट बघितला होता, दॅट इज सिस्टर्नी. सेकंड कंपोनेंट we have seen, that is vesicle, and third we have discussed, that is tubules. So all these components, they get little bit modified for all these works, or what we can say in other words, they are well designed for different functions. So the next part will be what are the exact functions of that. So we have described the different modifications as the first modification आपण जे बघितलेलं होतं आठवतंय का बघा तुम्हाला? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम, SR म्हटलं होतं आपण. आठवतंय आपल्याला हे? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सार्को म्हणजे मी म्हटलं होतं की दॅट इज रिलेटेड टू द मसल्स. तर ज्या आपल्या एंटायर बॉडीच्या स्केलेटल मसल्स म्हणतो आपण त्या, किंवा ज्या आपल्या कार्डियाक मसल्स, हार्टच्या मसल्स, तर त्याच्याशी रिलेटेड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण बघितली. दॅट व्हॉट वी कॉल्ड इट ॲज सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम ऑर SR. सो इट इज इन्व्हॉल्व्ड इन द मुवमेंट ऑफ दोज मसल्स. नेक्स्ट आपण बघितली होती दॅट इज इर्गॅटोप्लाझम. सो रिलेटेड टू आवर नर्व सेल्स, जो आपली न्यूरॉन म्हणतो आपण किंवा जी नर्व सेल म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हे जे ER चे काही असे छोटेसे असे पॅचेस असतात की ज्याच्यावरती रायबोसोम्सचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं, डेन्सिटी जास्त असते. तर ती जी आहे की ज्याला आपण निसल्स बॉडी असं म्हटलं होतं, आपण त्याला निसल्स बॉडी म्हटलं होतं, नर्व सेल मध्ये असणारी. The another name for that we have given, that is irrigatoplasm. Then we have discussed about myeloid bodies or myeloid reticulum. Myelin, the pigmented area, जो आपला रेटिना ऑफ आय म्हटलं आपण, रेटिना ऑफ आय, डोळ्याचा पडदा. तर तिथे जे पिगमेंट्स आहेत वेगळे वेगळे, तर त्याच्याशी रिलेटेड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जी तिथल्या पिगमेंटच्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये मदत करते, दॅट इज मायलॉइड. आणि आणखीन एक टाईप आपण लास्ट बघितली होती मॉडिफिकेशन तिची, दॅट इज मायक्रोसोम. Micro means small, soma means bodies.
तर जेव्हा कधी ह्या ER चे लहान लहान तुकडे होतात, पीसेस होतात, ऑफकोर्स इन द लिव्हिंग सेल इट इज नॉट पॉसिबल इन नेचर. जर आपण नॅचरली बघितलं तर मायक्रोसोम्स हे फक्त डेड सेलमध्येच असणार आहेत. बट आर्टिफिशियली बाय सेंट्रिफ्युगेशन और अल्ट्रा सेंट्रिफ्युगेशन, मी एक्सप्लेन केलेलं होतं की जेव्हा आपल्याला प्रोटीन सिंथेसिस स्टडी करायचा असेल सायंटिस्टना, तर तेव्हा त्याचे लहान लहान पीसेस केले जातात की ज्याला आपण म्हणतो मायक्रोसोम्स. तर हे आपण चारही मॉडिफिकेशन्स बघितलेले होते. तर तुम्हाला मी या 2-3 मिनिटांमध्ये आपण कुठपर्यंत आलोय ते एक्सप्लेन केलेलं आहे लास्ट लेक्चर मधलं. आता नेक्स्ट पार्ट दॅट इज व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ ER. विल सी वन बाय वन. आय होप की तुम्हाला सगळं आठवलेलं आहे लास्ट लेक्चर मधलं. येस, आठवलंय आपल्याला सगळ्यांना? और देर आर एनी डाऊट्स? येस, काही डाऊट्स आहेत का आपल्याला ह्याच्यामध्ये बाळांनो? अरे बोला की, देर शुड बी इंटरॅक्शन. येस, नो डाऊट्स. काय आहे डाऊट्स? फर्स्ट फंक्शन that is it is helpful in mechanical support. सेल जी आहे ही मायक्रोस्कोपिक सेल की जिच्यामध्ये हे सगळे कंटेंट्स जे आहेत दे आर कोलॉइडल इन नेचर, दे आर डेलिकेट वन. तर या सेलला जर सपोर्ट द्यायचा असेल तर त्याला थोडंसं स्केलेटन असायला पाहिजे. जसं आपल्या बॉडीमध्ये आपण म्हणतो की हाडांचा सांगाडा आहे, स्केलेटन आहे, तसं ही सेल जरी मायक्रोस्कोपिक असली तरी तिला सुद्धा एक सपोर्टिंग स्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. दॅट सपोर्टिंग स्ट्रक्चर और दॅट मेकॅनिकल स्ट्रेंथ और मेकॅनिकल सपोर्ट इज प्रोव्हाइडेड इन द फॉर्म ऑफ दिस रेटिक्युलम दॅट इज द नेटवर्क. तो सपोर्ट जो आहे तो ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कडून मिळतो. कारण आपण बघितलं की ती एंटायर सेलमध्ये दोन्हीही टोकाला पसरलेली आहे. सो इट कॅन गिव्ह दॅट रिक्वायर्ड मेकॅनिकल सपोर्ट, और इन अदर वर्ड्स वी कॅन से दॅट इट इज कॉन्ट्रीब्युटिंग टू द एंडोस्केलेटन ऑफ द. म्हणजे जर का आपल्याला एमसीक्यू मध्ये विचारलं हे एंडोस्केलेटन जे आहे सेलचं त्याच्यामध्ये कुणाचं सपोर्ट आहे, तर द आन्सर विल बी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दॅट गिव्स दॅट एंडोस्केलेटन. नेक्स्ट फंक्शन ऑफ दिस दॅट इज द एक्सचेंज ऑफ मटेरियल्स. इंट्रासेल्युलर एक्सचेंज ऑफ मटेरियल्स. इंट्रा म्हणजे आतमध्ये, सेलच्या आतमध्ये जर इथे काही देवाणघेवाण व्हायची असेल, काही मटेरियल्सची एक्सचेंज व्हायची असेल, तर त्यासाठी सुद्धा हे काय आहे, प्रॉपर असं काय आहे, चॅनेल आहे की ज्याच्यातून सबस्टन्सेस जे आहेत ते सेलमध्ये आतल्या आत एक्सचेंज केले जाऊ शकतात. इवन we say that it is connected to the membrane. हे सेलच्या मेम्ब्रेन पर्यंत कनेक्ट झालेलं आहे. तसंच आत सुद्धा याच्या आजूबाजूला वेगळे वेगळे सेल ऑर्गॅनल्स असणार आहेत. सो दॅट द एक्सचेंज विल बी इझी. तर मी तुम्हाला एक सेलचा कन्सेप्ट परवा सांगितला होता की एक अशी स्फेरिकल बॉडी असणार आहे, तिच्या ऑलमोस्ट सेंटरला आपण म्हणतो की न्यूक्लियस आहे, आणि त्याच्या अवतीभोवती सराउंडिंग मध्ये सगळे ऑर्गॅनल्स असणार आहेत. पण त्या फंक्शनचं जे काय कोऑर्डिनेशन आहे तर तिथे एक्सचेंज ऑफ मटेरियल्सची गरज असणार आहे. सो दॅट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ दिस ER ओनली. नेक्स्ट फंक्शन दॅट इज बाय रफ ER. जी रफ ER आहे की जिच्या सरफेसवर आपण म्हटलं की रायबोसोम्स आहेत. इट इज हॅव्हिंग ATS टाइप ऑफ रायबोसोम्स. हे आपण परवा डिस्कस केलेलं आहे.
So these ribosomes, they are the important machinery for protein synthesis. हे जे रायबोसोम्स आहेत की ज्यांचा प्रोटीन सिंथेसिस मध्ये अत्यंत महत्वाचा रोल आहे, तर ते या ER वर प्रेझेंट आहे. म्हणूनच आपण तिला काय म्हणतो, रफ ER, कारण सरफेस हा रफ बनतो त्या रायबोसोम्स मुळे. तर तिचा रोल नक्कीच मग कशामध्ये असणार आहे, तर प्रोटीन सिंथेसिस. इट इज हॅव्हिंग role in the protein synthesis. That is, rough ER is associated with protein synthesis. Then even the role is played in the lipid synthesis. जे वेगवेगळ्या प्रकारचे लिपिड्स आहेत, जसं की आपण स्टेरॉइड्स म्हणतो किंवा फॉस्फोलिपिड्स म्हणतो आपण, तर ते वेगवेगळ्या लिपिड्स जे केले जातात, दे आर बाय द नेक्स्ट रिजन, दॅट इज बाय द स्मूथ ER. जी आपण स्मूथ ER म्हणतो, तिची इन्व्हॉल्वमेंट ही लिपिड सिंथेसिस मध्ये असणार आहे. त्यानंतर आणखीन एक अतिशय महत्वाचा रोल आहे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ nuclear membrane. So here you can imagine now, आपण डिस्कस केलेलं आहे नेचर ऑफ बायोमेम्ब्रेन. आपल्याला माहित आहे की मेम्ब्रेन्स कसे बनलेत, सगळ्या प्रकारचे बायोमेम्ब्रेन्स, मग ते सेलचं मेम्ब्रेन असेल, न्यूक्लियसचं असेल, मायटोकॉन्ड्रियाचं असेल, क्लोरोप्लास्टचं असेल, सगळ्या प्रकारचे बायोमेम्ब्रेन्स जे आहेत त्यांची डिस्क्रिप्शन आपण एका शब्दात केली होती परवा, दॅट इज लिपोप्रोटीनेशियस, म्हणजेच मेड अप ऑफ लिपिड्स प्लस प्रोटीन्स. मग आता जर का समजा हिच्याकडून प्रोटीन तयार केले जातात, लिपिड तयार केले जातात, म्हणजे मेम्ब्रेन तयार करायला काहीच प्रॉब्लेम नाही. तर जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे तिच्या फॉर्मेशन मध्ये सुद्धा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा रोल अतिशय महत्वाचा रोल आहे. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा रोल यांच्याकडून प्ले केला जातो, दॅट इज फॉर्मेशन ऑफ द अदर ऑर्गॅनेल्स लाईक गोल्गी कॉम्प्लेक्स, लायसोसोम्स. आपण जे इतर सेल ऑर्गॅनेल्स बघतो ह्याच्या आसपास असणारे, जसं की आपण नेक्स्ट ऑर्गॅनेल ह्याच्यानंतर शिकणारच आहोत, that is Golgi complex or lysosomes are there. So both these organelles, they are originated from the endoplasmic reticulum only. ह्या दोन्हीही ऑर्गॅनेल्स जे तयार होतात ते ER च्या मदतीनंच तयार होतात. नेक्स्ट त्याचं जे फंक्शन आहे, दॅट इज इन द डिटॉक्झिफिकेशन प्रोसेस ऑफ दिस. आता आपण म्हणायला लागलोय की हे एक रेटिक्युलम आहे, नेटवर्क आहे, जे न्यूक्लियस पासून शेवटपर्यंत जाते. सेल्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तिथं होत असणार, तर त्या एकतर या पार्टिशनमुळं सेपरेट केल्या गेल्या, बिकॉज in the cell, whatever activities are going on, they are all at a time. एकाच वेळेला, सपोज आता ही प्लांट सेल आहे आपण कन्सिडर केली, तर त्या सेलमध्ये कुठेतरी क्लोरोप्लास्ट असणार आहे, जिकडं फोटोसिंथेसिस चालू असणार आहे, कुठेतरी मायटोकॉन्ड्रियाज आहे, तिथं रेस्पिरेशन चालू असणार आहे, लायसोसोम मध्ये डायजेशनचं फंक्शन चालू असणार आहे. तर असं प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं फंक्शन, म्हणजे वेगळी वेगळी मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी चालू असणार आहे. प्रत्येकामध्ये तयार होणारे मेटाबोलाइट्स म्हणजे प्रॉडक्ट्स हे वेगळे वेगळे आहेत. तर एकाचा परिणाम दुसऱ्यावरती होऊ शकतो. तर त्यासाठी हे वेगळं केलेलं आहे, सेपरेशन केलेलं आहे, चेंबर्स तयार केलेले आहेत. आणि शिवाय मी काय म्हणायला लागले, डिटॉक्झिफिकेशन, जे काही टॉक्झिक सबस्टन्सेस तयार होतील
दे आर थ्रोन आउट, दे आर एलिमिनेटेड आउट. ते बाहेर टाकण्याचं काम आणि सेल्सचं डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम सुद्धा या ER कडूनच केलं जातं. बॉडीमध्ये एखाद्या व्यक्ती किंवा एखादं पोल्युटंट आलंय आपल्या बॉडीमध्ये की जे आपल्याला नको आहे, इझिली करण्यासाठी ER वापरली जाते. इव्हन स्टिरॉइड्स, सध्या तुम्ही अतिशय ज्वलंत विषय आहे स्टेरॉइड्सचा, की स्टेरॉइड्सचे इंजेक्शन्स बऱ्याचशा ट्रीटमेंटमध्ये देणं गरजेचं असतं. किंवा नॅचरली सुद्धा आपल्याकडे बरेचसे जे हार्मोन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, द स्टेरॉइड इन नेचर, की जे स्टेरॉइडचा इम्बॅलन्स जर का झाला तर टॉक्झिसिटी तयार होते. तर अशा प्रकारचे सबस्टन्सेस बाहेर टाकण्याचं काम म्हणजेच डिटॉक्झिफिकेशन जे आहे सेल्सचं, तर सेल्सचं झालं म्हणजे अल्टिमेटली एंटायर बॉडीचं काय होणार आहे, डिटॉक्झिफिकेशन होणार आहे. तर त्या डिटॉक्झिफिकेशन मध्ये सुद्धा महत्वाचा रोल जर कुणाचा असेल तर दॅट इज ऑफ द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. नेक्स्ट, इट इज हॅव्हिंग द सिक्रिटरी एंड ऑल्सो. काही सिक्रेशन्स जे आहेत सेल्सचे त्याच्यासाठी सुद्धा याची मदत होते. म्हणजे जसं नको असलेले पदार्थ टाकायचे आहेत तसं काही सिक्रेशन्स आहेत जे गरजेचे आहेत, तर त्यांचं सिक्रेशन करण्यामध्ये सुद्धा या नेटवर्कचाच वापर केला जातो. स्पेशली जे आपण गोल्गी म्हणतो, तर त्या गोल्गी बरोबर याची अटॅचमेंट असते. आपण आता ह्याच्या नंतरचा ऑर्गॅनेल गोल्गी कॉम्प्लेक्सच बघणार आहोत, तर तेव्हा आपल्या लक्षात येईल की याची कनेक्टिव्हिटी त्याच्याबरोबर आहे. गोल्गीचे वेगवेगळे सरफेसेस आहेत, सिस आणि ट्रान्स नावाचे, तर ती जी कनेक्टिव्हिटी आहे दॅट इज हेल्पफुल इन द सिक्रेशन्स. So it is having secretory nature also. So it gives those secretory substances to the Golgi complex. Okay. So all these functions, they are carried out by the important cell organelle that is endoplasmic reticulum. So is it clear? हा लक्षात आले का सगळ्यांच्या? येस. Yes, ma'am. येस. कोण कोण आहेत आज? येस. सायली, अनुज, पार्थ, श्रावणी, मधुरा, गौरव, श्रीश, मृणाली, स्वरूपा, सुफिया, विशाल, दिया, प्रज्योत, संहिता, अंकिता, श्रुती, प्रथमेश. बर, आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले का बाळांनो हे? हा हा थोडस तुम्हाला मी रिकॉल करून दिलेलं आहे आपल्याला लास्ट लेक्चर मधलं जे होतं ते थोडक्यात. हा आणि मग आपण हे फंक्शन्स घेतलेत त्याचे. तर आता मला वाटतंय आपण मॉडिफिकेशन्स पर्यंत लिहिलेलं आहे नोटबुक मध्ये. लिहिलंय ना? येस. हा सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम लिहिले का आपण हे? Yes, ma'am. इर्गॅटोप्लाझम लिहिलेत, चारी मॉडिफिकेशन लिहिलेत. आता डायरेक्टली आपण कुठं आलो? फंक्शन्सला आलो. सो गिव्ह द टायटल ॲज फंक्शन्स. सब टायटल द्या त्याच्यामध्ये फंक्शन्स. आणि याच्यावरती खूपदा नोट येते थिअरीमध्ये किंवा त्यातल्या एका आस्पेक्ट वरती आपल्याला 1 मार्क क्वेश्चन किंवा MCQ अपेक्षित आहे. सो राईट डाऊन फंक्शन्स. नंबर 1, फर्स्ट फंक्शन मेकॅनिकल सपोर्ट. मेकॅनिकल सपोर्ट. It is in the form of, it is
in the form of micro. It is in the form of microfilaments. Microfilaments or tubules. आपण परवा स्केच केलेलं आहे हे tubules. With the help of which it is forming endoskeleton of the cell. Second function. Second, intracellular exchange. Intracellular exchange. ER is forming conducting system inside the cell, which helps in the transport of materials in the cytoplasm. फास्ट होत नाहीये ना? In the cytoplasm. From one place to other. Third, rough ER is associated with protein synthesis with the help of ribosomes present on its surface. Number 4, lipid synthesis. The smooth ER is involved in
synthesis of lipids like like phospholipids, phospholipids or cholesterols, phospholipids or cholesterols, etc. Next, formation of nuclear membrane, formation of nuclear membrane. Write down. ER is involved in the formation of nuclear membrane, nuclear membrane in the newly formed cell, in the newly formed cell after after cell division, after cell division, in which in which the small pieces, in which the small pieces of vesicles vesicles are are used. Next function. It is also involved. It is also involved in the formation of other cell organelles, other cell organelles like Golgi complex, lysosomes, etc. Next function. It plays important role in the process of detoxification, by which the unwanted drugs, pollutants, unwanted drugs, pollutants, or steroids
Can be. Can be. Thrown out. Thrown out. Next. It is also involved in the secretions. In the secretions of Golgi complex. Of Golgi complex. So we switch to the next organelle, that is Golgi complex, or you may call it as Golgi body or Golgi apparatus. Same is the term. स्कूल लेवलला जेव्हा तुम्ही हे स्टडी केलेलं असणार आहे, तुम्ही त्याला गॉल्गी ॲपॅरेटस म्हटलं असेल, गॉल्गी बॉडी म्हटलं असेल, गॉल्गी कॉम्प्लेक्स, सेम इज द मिनिंग. तुम्ही अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर हे सेलमध्ये दाखवलं असणार आहे. येस, ऑल ऑफ यू रिमेंबर दिस? येते लक्षात हे तुम्ही दाखवलं होतं कधी सेलमध्ये? हा, येस, काय शिकलोय आपण सेल? सायली, अजून कोण कोण आहे? पार्थ, खुशबू, कोण कोण आहे आज? प्रज्योत, हा, सुफिया, शिकलोय ना आपण हे स्कूलमध्ये? हा, येस. येस मॅम. म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला आठवतंय की आपण हे कुठंतरी लोकेट केलेलं आहे सेलमध्ये. आता फक्त एवढंच आहे की आपण हे स्ट्रक्चर डिटेलमध्ये बघणार आहोत. जसं आपण ER बघितली तसं आपण गोल्गी कॉम्प्लेक्स सुद्धा काय करणार आहे, डिटेलमध्ये बघायचा आहे. सो ऍज इन केस ऑफ ER आपण म्हटलं की देर आर डिफरंट कंपोनंट्स, त्याचे वेगवेगळे असे काही घटक आहेत की ज्याने ती बनलेली आहे. तसे इथं सुद्धा इन गोल्गी ऑल्सो देर आर डिफरंट कंपोनंट्स विच आर फॉर्मिंग दॅट एंटायर स्ट्रक्चर. ते एंटायर स्ट्रक्चर जे तयार होतं त्यामध्ये वेगळे वेगळे कंपोनंट्स इथे सुद्धा आहेत. हे जे नाव आहे याचं गोल्गी कॉम्प्लेक्स, इट वॉज in honor of the scientist who discovered that. The name of the scientist, it was Camillo Golgi. Camillo Golgi नावाच्या सायंटिस्टनं ही जी सिक्रेटरी बॉडी आहे ही पहिल्यांदा डिस्कवर केली. ही ऑब्झर्व दॅट अँड इन ऑनर ऑफ दॅट Camillo Golgi we call it as Golgi complex or Golgi body or Golgi apparatus. Then what are the components which are present in it and whether we are using any other name for them? आता हे या सायंटिस्टच्या ऑनर साठी आपण म्हटलं गोल्गी कॉम्प्लेक्स, पण हे सोडून त्याला आणखीन बरीचशी नावं सुद्धा वापरली जातात. आणि जेव्हा आपल्याला MCQ मध्ये विचारलं जाईल की इट इज अनदर नेम ऑफ, तर तेव्हा आपल्याला ते आठवलं पाहिजे. तर आपण ह्याला काय काय म्हणतो, तर एक तर आपण ह्याला डाल्टन कॉम्प्लेक्स असं म्हणतो, पहिलं नाव आहे त्याचं हे. त्यानंतर दुसरं नाव मी काय म्हणाले, डाल्टन कॉम्प्लेक्स. जसं गोल्गी कॉम्प्लेक्स म्हटलं तसं आपण काय म्हणायला लागलोय, दुसरं त्याचं नाव डाल्टन कॉम्प्लेक्स. सॉरी. So if it is asked, Dalton complex is nothing but it is Golgi
complex, or it is also called as lipochondria. जसं आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो तसं लिपिड सिंथेसिसशी संबंधित म्हणून आपण ह्याला लिपोकॉन्ड्रिया असं सुद्धा म्हणतो. काही ठिकाणी याला बेकर्स बॉडीज म्हटलेलं आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेकर्स बॉडीज इन सम बुक्स. इफ यू रेफर, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बेकर्स बॉडी, or it is also called as इडिओझोम. काही बुक्स मध्ये ह्याला इडिओसोम्स असं सुद्धा म्हटलेलं आहे. किंवा काही ठिकाणी आपण ह्याला ट्रायफोस्पॉन्जियम असंही म्हटलेलं आहे. सम ट्रायफोस्पॉन्जियम असं सुद्धा नाव काही बुक्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं. मीनिंग इज द सेम. सो आपल्याला हे 1 मार्क साठी किंवा एमसीक्यू साठी फक्त आठवलं पाहिजे की ही काही इतर नावं सुद्धा आपण याला देतो. सो व्हॉट आर द स्ट्रक्चरल अरेंजमेंट इन इट. तर याचे जे फंक्शन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड वेल डिझाईन्ड कंपोनंट्स याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. जर का हे स्ट्रक्चर आपण अल्ट्रा मायक्रोस्कोप मध्ये बघितलं तर आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये असे सॅक्स आहेत. इट इज हॅव्हिंग सच सॅक्स. membranous sacs are there which are placed one inside the other. याच्यामध्येच आपल्याला असा दुसरा सॅक मिळतो. त्याच्यामध्येच परत नेक्स्ट सॅक आपल्याला आढळतो. सो इट इज लाईक दिस. हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. जसं की आपण कप्स, आईस्क्रीमचे कप्स किंवा कोन्स जर एकात एक घालून ठेवले तर आपल्याला जसं दिसेल तशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी आढळते. सो दे आर अरेंज लाईक दॅट. अशा प्रकारे ते काय झालेले असणार आहेत, अरेंज झालेले असणार आहेत. अँड दीज मेम्ब्रेनस सॅक्स, हे जे मेम्ब्रेनस सॅक्स आहेत, वी कॉल देम ॲज सिस्टर्नी. ही टर्म आपण ER मध्ये पण वापरलेली आहे, त्यामुळं लक्षात ठेवायला काही प्रॉब्लेम येईल असं मला वाटत नाही. नेक्स्ट, इट शोज असोसिएशन ऑफ सम वेसिकल्स विथ इट. याच्याबरोबर असे काही वेसिकल्स आपल्याला बघायला मिळतात. द प्रॉक्सिमल एंड, प्रॉक्सिमल म्हणजे सुरुवातीचा जो काय एंड आहे. प्रॉक्सिमल हा शब्द आपण नेहमी वापरणार आहोत बायोमध्ये. प्रॉक्सिमल म्हणजे सुरुवातीचा भाग आणि डिस्टल म्हणजे शेवटचा भाग. तर जो पहिला प्रॉक्सिमल रिजन आहे तिकडे आपल्याला असे लार्जर वेसिकल्स बघायला मिळतात किंवा ज्याला तुम्ही गोल्गियन व्हॅक्युल्स असं सुद्धा म्हणू शकता. सो दीज आर प्रेझेंट ओव्हर देअर. आणि जो डिस्टल एंड आहे त्याचा शेवटचा रिजन इकडचा, इट इज ऑल्सो हॅव्हिंग सम वेसिकल्स. इथं सुद्धा वेसिकल्स आहेत, बट दे आर स्मॉलर इन साइज एज कम्पेअर टू दीज. याच्यापेक्षा हे जे आहेत हे काय आहेत, छोटे वेसिकल्स आहेत. म्हणजे सिस्टर्नी आहेत, त्यानंतर आपण म्हटलं की लार्ज वेसिकल्स आहेत, आणि परत आपण काय म्हटलं की स्मॉल वेसिकल्स आहेत. आणि हे सगळं अरेंज होत असताना द कॉन्व्हेक्स एंड, हा जो कॉन्व्हेक्स त्याचा एंड असेल दॅट इज फेसिंग टुवर्ड्स न्यूक्लियस. हे अरेंज होताना असं अरेंज होणार की जेणेकरून ही जी फुगीर बाजू आहे, कॉन्व्हेक्स बाजू आहे,
that is facing towards the nuclear membrane or towards the endoplasmic reticulum. त्या बाजूला जे फेसिंग असणार आहे, that convex end we call it as cis face. ही जी बाजू आहे तिला आपण cis face असं म्हणतो. That facing is cis face. Cis facing. आणि जी कॉन्केव्ह साइड आहे, which is facing towards the membrane, जी सेलच्या मेम्ब्रेन कडे फेस करते, that face we call it as trans face. So, are you getting me? इथे लक्षात आहे की जी कॉन्वेक्स बाजू आहे, which is facing towards nucleus, that is cis face, and the face which is concave one facing towards the membrane, cell membrane, that we call it as trans face. So, while studying the function, आपल्याला ह्या दोन्हीही फ्रेजेस वापरायच्या आहेत, दोन्ही शब्द आपल्याला वापरायचे आहेत. What is cis and what is trans? So, is it clear? लक्षात आलेलं आहे हे सगळ्यांच्या? Yes? हा? Okay, I'll explain once again. तर हे जे सॅक्स आहेत, मेम्ब्रेनस सॅक्स, की जे एकाच्या आत एक असे स्टॅकिंग झालेले आहे, स्टॅक्स गठ्ठे तयार झालेले आहे. जसं मी म्हटलं की आपण एकाच्या आत एक कोन्स किंवा कप्स ठेवले, तर तसं हे आहे. एका सिस्टर्नी मध्ये दुसरा सिस्टर्नी जो आहे तो, आणि मेम्ब्रेन जे आहे यांचं, हे मेम्ब्रेन ऍज युज्युअल लिपोप्रोटीनेशियस मेम्ब्रेन, आपण जे बायोमेम्ब्रेन म्हटलंय त्या प्रकारचं हे मेम्ब्रेन. आणि या सिस्टर्नेच्या बाजूलाच आपल्याला ट्युब्युल्स किंवा वेसिकल्स, आता मी ट्युब्युल्स का म्हणते, तर हे आपण वरून बघायला आलोय. इट इज सरफेस व्ह्यू, की आतमध्ये काय असणार आहे, कंटिन्युअस अशी ट्यूब असणार आहे, की जी आपल्याला ट्रान्सवर्स सेक्शन कटिंग मध्ये सरफेस आपल्याला काय दिसतंय, ह्यांचं गोल दिसतंय. सो द लार्जर ट्युब्युल्स, दे आर फॉर्मिंग लार्ज वेसिकल्स, अँड स्मॉलर वन they are forming small vesicles. So that is the association. म्हणजे हे जे आपल्याला दिसतं हे सिस्टरने आहे, आणि हे ट्युब्युल्सचे काय आहेत, ओपनिंग आहेत, की ज्याला आपण वेसिकलच्या फॉर्म मध्ये बघतो. आणि या सगळ्या स्ट्रक्चरचं जे इकडचं कॉन्वेक्स एंड आहे, एक बाजू ह्या सॅकची, प्रत्येक सॅकची काय आहे, कॉन्वेक्स आहे. That face we are calling it as cis face, and the opposite face which is towards membrane, that we are calling it as trans face, which is concave in nature. Okay, now is it clear? Now give the title as Golgi complex and please sketch the structure. Sketching करायचं आहे हे. आणि स्केचबुक मी तुम्हाला सांगितलं होतं स्पेशल प्रॅक्टिससाठी, जुनं तुमच्याकडे एखादं असेल शिल्लक ते वापरू शकताय तुम्ही, पण स्केचिंग इज मस्ट. कारण आपले काही एमसीक्यू जे आहेत दे आर बेस्ड ऑन द स्केचिंग. स्केचिंग मधलं एखादं लेबल हे मिसिंग असेल, ते आपल्याला एमसीक्यू मध्ये विचारलेलं असू शकतं, किंवा एखादं लेबल दिलेलं असेल त्याचं फंक्शन विचारलेलं असू शकतं. तर त्यासाठी आपलं स्केचिंग जे आहे त्याची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. मी असं नाही म्हणत की आपण आर्टिस्टिक पाहिजे वगैरे, असं नाही, पण बेसिक कन्सेप्ट आपल्या डोळ्यासमोर पाहिजे. ओके, सो स्केच द थिंग्स. इव्हन मी तुम्हाला सारखं सांगते की थिअरीमध्ये सुद्धा 2+3 असे डायरेक्ट क्वेश्चन्स आहेत. 2 मार्कासाठी स्केच विथ प्रॉपर लेबल, 3 मार्कासाठी स्केच विथ प्रॉपर लेबल, असं बायो 1 मधलं आणि बायो 2 मधलं. त्यामुळं
तिकडे सुद्धा आपल्याला स्केचिंग जे आहे ते अपेक्षित आहे. येस. सो इन द थिअरीमध्ये सुद्धा बोर्डच्या जे 4 मार्क क्वेश्चन्स असतात किंवा 3 मार्क्स क्वेश्चन्स असतात, तर तिथे सुद्धा आपल्याला डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स दे आर एक्सपेक्टेड. तिकडे सुद्धा बरेचदा इन द ब्लँक दिलेलं असतं की ह्या डायग्राम मधलं हे लेबल सांगा, त्याचं फंक्शन सांगा. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तिकडं सुद्धा असतात. कारण सध्या जो आपला पेपरचा पॅटर्न आहे हा डिस्क्रिप्टिव्ह न ठेवता तो जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह कसा करता येईल याचाच प्रयत्न केलेला आहे बोर्डानं सुद्धा. त्यामुळं 4 मार्काचा क्वेश्चन सुद्धा हा लेंदी असावा, एकच क्वेश्चन 4 मार्काला असं नाहीये. तो क्वेश्चन सुद्धा स्प्लिट होऊन 1-1-1-1 असा येतो. तर तिथं सुद्धा अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला अपेक्षित आहेत. ओके. ओव्हर. येस. झालं स्केचिंग. स्केचिंग इज ओव्हर. हा. Yes, ma'am. ओके. सो शॅल वी राईट द थिंग्स. टायटल दिलेलंच आहे आपण, गोल्गी कॉम्प्लेक्स. राईट डाऊन. कॅमिलो गोल्गी. कॅमिलो गोल्गी. पॉइंट वाईजच लिहायचं आहे, मी तुम्हाला परवा सांगितलेलं आहे की जेणेकरून आपला स्कोरिंग जो आहे तो आउट कसा होईल हा याचा आपण विचार करतोय. त्यामुळं पॅरेग्राफ करून लिहायचं नाही, मी जसं सांगते तसं पॉइंट वाईजच लिहायचं. कॅमिलो गोल्गी ऑब्झर्व देम फर्स्ट. Observe them. Therefore, the name Golgi complex is given to them. Given to them. Some other names are given. Some other names are given by different scientists as lipochondria, then Dalton complex, then
dictyosomes, dictyosomes, or Baker's body, Baker's body, idiosomes, idiosomes, or trophospongium, trophospongium, etc. Next subtitle, the structure. Next subtitle, structure. It is made up of different components, Number one, cisternae, cisternae. These are flat, these are flat, disc shaped, sac-like structures, which are arranged to form the stack. Stack म्हणजे गठ्ठे, एकाच्या वर एक असे रचलेले गठ्ठे. To form the stacks. So please repeat. Okay. पहिल्यापासून सांगू दे. These are flat disc shaped sacs, 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 which are arranged to form stack, Their number varies. Next point, त्याच्यामध्येच सिस्टर्नी मध्येच नेक्स्ट पॉइंट. The convex surface of cisternae that is facing towards nucleus is called cis phase. And the concave surface
which is facing towards cell membrane is called transphase. ओके. आता सेकंड कंपोनेंट. पहिला आपण सिस्टरनी लिहिलं. आता नेक्स्ट कंपोनेंट ट्युब्युल्स. These are branched, irregular tubes associated with cisternae. Next component, large vesicles. These are large spherical structures. Which are associated to the tubules. These are present in the proximal region. Next component, small vesicles. These are small spherical bodies present with tubules. They are present in the distal region. So in this way, we have seen about the structural arrangement in the Golgi complex, how the components they get arranged. So I think you are having next lecture. So we'll stop here today, and the functions and the next part, neat point of view, we'll see in the next lecture. Okay. So up till that, you go through the matter and practice sketching. So bye for today. Good day.